मी आपलं आणि मला सांगतो माझं भाषण रेकॉर्ड करून घ्या. मी म्हणेल ते होणार नाही तर ब्रेकिंग न्यूज लावून द्या. इनमें से कोई माय का लाल नहीं है जो मेरे लिए ब्रेकिंग न्यूज लगा सकता है. जो बोलता हूं वही करता हूं, जो करता हूं वही बोलता हूं. ही गोष्ट पक्की आहे. मी सांगतो माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही योग्य नेतृत्व आणि योग्य नीतिया पॉलिसीज आणणाऱ्या पक्षाच्या बाजूने उभे राहिले तर शेतकरी, शेतमजूर, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. म्हणून आम्ही आमच्या कामावर उभे आहोत. आमच्या कामावर तुम्हाला वोट मागतोय. पण ज्यांना सांगण्यासारखं नाही ते अपप्रचार करून राहिले की आम्ही जर निवडून आलो तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार. बाबासाहेबांचं संविधान बदलूच शकत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केस झाली. त्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 7 जजेस सुप्रीम कोर्टचे त्यांनी निर्णय दिलेला आहे की या देशात कोणीही पक्ष, सरकार आणि नेता संविधानात मूलभूत बदल करू शकत नाही. जे संविधानाचे मूलभूत तत्व आहे ते सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट हे बदलूच शकत नाही. पण जो पार्ट 2 मध्ये आहे त्यामध्ये असणारी कलमं मात्र बदलवता येतात 2/3 मेजॉरिटीने. पण ही घटना 80 वेळा तोडायचा पाप जर कोणी केलं असेल तर या काँग्रेस पार्टीने केला. आणि दोष आम्हाला देतात. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात तर बाबासाहेबांची घटना तोड म्हणून टाकली होती. पुन्हा जनता पार्टीने आणून ते बदलवलं. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अपप्रचाराला बळी पडू नका. या भारताला सुखी करायचं आहे, समृद्ध करायचं आहे, संपन्न करायचं आहे. या बळीराजाला सन्मानाने जगता आलं पाहिजे अशी अर्थव्यवस्था उभी करायची आहे. तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचा आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी पोहोचवायचं आहे. ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट 3 पट झाला तो 10 पट करायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने हिंदुस्थानमध्ये शिवशाही आणायची. जातीयवादाचं सांप्रदायिकतेचं राजकारण आपल्याला आम्हाला करायचं नाही. मी पण लोकसभेला होतो. मी सांगितलं सगळ्या कार्यकर्त्यांना, लोकांना, जो करेगा जात की बात उसको कसके पडेगी लात. मी सांगितलं सगळ्या नागपूर माझा परिवार आहे. मी नागपूरचा आहे. लोक माझे आहे. जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स याच्या आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन आम्हाला मान्य नाही आहे. या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयवाद नष्ट करून मानवतेच्या आधारावर सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित करून हे राष्ट्र आम्हाला उभं करायचं आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श शासक. खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या जीवनातली एक एक गोष्ट आमचा आदर्श आहे. आमच्या आई वडिलांपेक्षाही जास्त छत्रपती शिवाजी महाराजांवर आमचा विश्वास आहे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निदारू, श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध लढलं, युद्ध जिंकलं, पण कुठल्या इतिहासात कधी कुठली मस्जिद नाही बांधली. ज्यावेळी ते जिंकले, शत्रू पक्षाच्या आया बहिणी ताब्यात आल्या, त्यांची ओटी भरून त्यांना सन्मानाने आपल्या घरी पाठवलं. ते सेक्युलर छत्रपती शिवाजी महाराज. त्या शिवाजी महाराजांची शिवशाही आणि प्रभू रामचंद्राचं रामराज्य या देशात आणण्याकरता आम्ही संकल्प केलेला आहे. आणि मोदींच्या नेतृत्वामध्ये ते आल्याशिवाय राहणार नाही. कारण जे काँग्रेसने 60 वर्षात केलं नाही ते आम्ही 10 वर्षात करून दाखवलं. आणि म्हणून तुमचे आशीर्वाद एनडीएला, भारतीय जनता पार्टीला, महायुतीला द्या. कमळाच्या फुलाची बटन दावा आणि आम्हाला कमळाच्या फुलाला इथून विजय करा.
मोदीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवशाही आणि रामराज्य आणण्याकरता आपले आशीर्वाद द्या अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार. कृपया विनंती आहे आदरणीय चलो घर की ओर ही स्थिती आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. हे मी सांगतोय, मी फोकनार लीडर नाही आहे. पत्रकार बसले ते म्हणतात शेतकरी बिल भरत नाही. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आणि विशेषतः आपल्या सोलापूरमध्ये तुम्ही लक्षात ठेवा, मी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगणार आहे, ती खूप महत्वाची आहे. आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला जसं आपण आयुष्यभर नोकरी करतो आणि नोकरी झाल्यावर रिटायरमेंट पैसे जमा करतो बँकेत आणि मग त्या पैशाच्या व्याजावर म्हातारपणी जगतो, तसं आता आपण पाणी पण डिपॉझिट केलं पाहिजे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. माझ्यावर विश्वास ठेवा, मला 9 डॉक्टरेट मिळाल्या डिलीट्स. त्यातल्या 4 डिलीट्स ज्या आहेत त्या कृषी विज्ञानावर मिळाल्या. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट सोलापूर या रस्त्यावर 17 तलाव आम्ही तयार केले. 15.4 लाख क्युबिक मीटर माल मटेरियल बाहेर काढलं आणि जवळपास 28 खेड्यांना फायदा झाला. सोलापूर बिजापूर 7 तलाव झाले, सोलापूर सांगली 35 तलाव झाले, टोटल 59 तलाव झाले. 53.32 क्युबिक मीटर याचं मटेरियल बाहेर काढलं, ते रस्त्यात वापरलं, हे तलाव फुकटात करून दिले आणि जवळपास 78 खेड्यांना पाणी मिळालं. अशा अनेक आहेत. तुमच्या जिल्ह्यात नाही, सर्व दूर आहे. अक्कलकोट सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट सोलापूर मार्गामध्ये हसापूर, कोणाली, कर्जल, वलसंग, लिंबी चिंचोली आणि कुंभारी. सोलापूर बिजापूरमध्ये सोरेगाव, नंदानी, हिराज, मंदूक, बरूर हे तुमच्या भागातले आहेत. सोलापूर मंगळवेढ्यात माझ्याजवळ मोठी लिस्ट आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाणी आपण जमिनीत डिपॉझिट केलं. मी माझ्या घरची गोष्ट तुम्हाला सांगतो. माझ्याकडे 3 विहिरी आहे. वीज मंडळाचा कधी येते कधी जाते असं अडचण यायची. मी 3ही विहिरीच्या पाणी पुरत नव्हतं. मी आमच्या गावची नदी आणि नाला खोलीकरण केलं. माझ्या विहिरीला पाणी आलं. मी 7.5 हार्स पॉवरचे 7 पंप लावले आणि माझ्याकडे आता 8 ते 10 तासाचं सिंचन होतं. 60 एकर जमीन पाण्याखाली आली आणि मला एकरी 88 टन ऊस झाला आणि 11 क्विंटल पर एकर सोयाबीन झालं. जर आपल्या या जिल्ह्यामध्ये आजही पाण्याची समस्या आहे, आपण अनेक प्रकल्प घेणार आहे. मी विशेषतः ज्यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा आपल्या या पश्चिम महाराष्ट्राकरता मी 6,433 कोटी रुपये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत दिले. 7 प्रकल्प आहेत. सांगली व सोलापूर जिल्ह्यामध्ये कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प 2,775 कोटी. सोलापूर जिल्ह्यातला सांगोला शाखा प्रकल्प 688 कोटी. 3,463 कोटी रुपये या प्रकल्पाकरता दिले. सातारा पुणे जिल्ह्यामध्ये धोम बलकवडी याच्याकरता 868 कोटी रुपये. सातारा जिल्ह्यात तारळी, कुडाळी, मोठणा, वाघ या ठिकाणी पुन्हा असे मी टोटल 6,433 कोटी रुपये पश्चिम महाराष्ट्रात दिले. आणि मला आज खूप आनंद झाला की काल मी जतमध्ये होतो आणि आज मी सांगोला वरतून पाहिलं, सगळीकडे पाणी पोहोचलं होतं. याचा मला मनापासून आनंद झाला, कारण तिथला शेतकरी आता समृद्ध झाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बळीराजा जलसंचय योजनेत पुन्हा 2 प्रकल्पाला जवळपास 1700 कोटी रुपये दिले. सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात टेंबू उपसा सिंचन प्रकल्पाला 1200 कोटी रुपये आणि सातारा जिल्ह्यातल्या उरमोडीला 483 कोटी रुपये असे 1671 कोटी रुपये दिले. अजून मला माहिती आहे की कृष्णेच्या पुराचं पाणी इकडे आणण्याचा आम्ही प्रस्ताव त्याच्यावर काम करतो.
या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाला पाणी कसं मिळेल, इथला शेतकरी प्रगती आणि विकास कसा करेल, हाच प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये गावं समृद्ध संपन्न झाली पाहिजे. ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपली जी लोकसंख्या होती ती 90% गावात राहत होती, पण आता आपली लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर 30% कमी झाली. हे लोक कुठे गेले? हे खुशीने नाही गेले, मजबुरीतून गेले. गावात तरुण मुलाला काम नाही, शेतमालाला किंमत नाही. साहेबाची मुलगी काय म्हणते, शेतकरी नवरा नको म्हणते. मुलगा म्हणे आता बायको मिळतच नाही तर चला मुंबईत नोकरी करा म्हणजे लग्न होईल. आणि मग ही परिस्थिती आपल्याला बदलवायची आहे. केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज तयार करायचा. मलेशिया ठरवतो आणि मला सांगताना आनंद होतोय. मी आज म्हटलं मगाशी तिथल्या सभेमध्ये टेंभुर्णीच्या की आम्ही जर इथेनॉल नसतं आणलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे वर्षभर मिळाले नसते. लक्षात ठेवा. आज यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे शेतकऱ्यांच्या आणि कारखानदाराचा. याचं कारण आमच्या सरकारने इथेनॉल आणलं. आणि म्हणून माझ्या बांधवांनो बहिणींनो, आपल्याला शेतकऱ्याचा विकास करायचा. शेतकऱ्याचं बेकरी उत्पन्न वाढलं पाहिजे, क्रॉप पॅटर्न बदलवलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही नवीन आणले द्रोण. मी 3 साखर कारखाने चालवतो. माझ्या शेतीवर द्रोण नुसते आणले नाही, तर अमेरिकेमध्ये एक भारतीय सायंटिस्ट होता. तो अमेरिकेमध्ये गेला आणि अमेरिकेमध्ये त्यांनी संशोधन केलं आणि नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत तयार केलं. तो मला भेटला. मी मोदी साहेबांकडे त्याला पाठवलं. त्यांनी इफको आणि RCF ला सांगितलं नॅनो युरिया तयार झाला. आता तुम्ही जो युरिया आणि मिश्रखत वापरता तुम्ही हाताने फेकता. काय होतं? हाताने फेकल्यानंतर 75% वाया जातं आणि 25% फक्त पिकाला जातं. पण आता द्रोण मधून आम्ही नॅनो युरिया आणि मिश्रखत माझ्या शेतीवर मला एका एकरात 88 टन ऊस झाला. आणि ज्यावेळी स्प्रेइंग केलं नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत तर 8 पोत्याच्या ऐवजी 4 बॉटलमध्ये काम झालं. 1 बॉटल 250 रुपयाची, म्हणजे कमीत कमी 5000 रुपये वाचले. आणि या द्रोण मधून जो नॅनो युरिया आणि मिश्रखत वापरलं ते 25% फक्त वेस्ट झालं आणि 75% प्लांटला मिळालं, आपल्या पिकाला मिळालं. आमच्या सरकारने निर्णय घेतला की महिला बचत गट 15,000 बचत गटांना आम्ही द्रोण दिले. आता मळणी यंत्र जसे आले तसे प्रत्येक गावामध्ये निश्चितपणे आता द्रोण येतील आणि आपली औषधं आपण द्रोण मधून फवारा करू आणि शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढेल आणि खर्चही कमी होईल. आपण सोलर पंप आणले. मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपल्या देशामध्ये विशेषतः पंजाब हरियाणात मी 3 प्रोजेक्ट सुरू केले. पानिपत मध्ये आपण प्रोजेक्ट सुरू केला इंडियन ऑइलला मागे लागून. 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, राईस स्ट्रॉ पासून, परवलीपासून, धानापासून, टंचापासून. 150 टन बायोबिटुमेन आणि 76,000 म्हणजे 76,000 टन पर इयर हवाई इंधन. सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल, अफोर्डेबल एव्हिएशन फ्युएल हे देखील आता शेतकरी तयार करणार आहे. मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेहराडून करून दिल्लीत आणलं आणि शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आलं, बायोफ्युएलवर. 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला आपले हेलिकॉप्टर, फायटर जेट हे सगळे हे आपल्या हवाई इंधन जे शेतकरी तयार केलं त्याच्यावर चालले. आता हे रशियाचं विमान टाटानी ते चालवलं. म्हणजे आता आपल्या देशात तुम्हाला माहिती आहे की साखर सरप्लस, तांदूळ सरप्लस, मका सरप्लस, गहू सरप्लस, MSPI जास्त आणि कमर्शियल प्राइस आहे कमी. त्यामुळे शेतकरी चिंतित आहे. शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते होते ते सांगत होते की आपल्या देशामध्ये आपण जे अन्नधान्य पिकवतो आणि विकतो त्याचे भाव आता आपल्या हातात नाही, पण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहे.
त्याच्यापासून सोयाबीनचं कुटार आणि तांदूळाच्या शेतीमध्ये जे तणस निघतं ज्याला राईस कामं करण्याची संधी मला मिळाली आणि त्या सगळ्याच कामाची जर मी चर्चा करायची ठरवली तर 2 तास त्याच्यामध्ये जाते. म्हणून मी रस्त्याबद्दल फार काही बोलणार नाही, पण विशेषतः सचिन कल्याण शेट्टी यांनी आग्रह करून माझ्याकडे जे नवीन कामं मंजूर केलेले आहे ऑलरेडी ते मंजूर करून मी आलो आहे, त्याची घोषणा फक्त आपल्या समोर करतो. अक्कलकोट ते दुधनी इथे 97 कोटी रुपयाचा रेल्वे ओव्हरब्रिज बांधण्याकरता माझ्या विभागाने मंजुरी दिली आहे. अक्कलकोट दुधनी रस्ता कर्नाटक सीमेपर्यंत दुरुस्त करण्याकरता 16 कोटी रुपये दिले आहेत. अक्कलकोट नळदुर्ग किंमत 120 कोटी रुपये काम मंजूर झालं आहे. वाघदरी अक्कलकोट नागनसूर तोलनूर कर्नाटक राज्य सीमा 400 कोटी रुपयाचं काम मंजूर झालं. अक्कलकोट दुधनी या रस्त्यावर बोर नदीवर 32 कोटी रुपयाच्या मोठ्या पुलाचं काम मंजूर झालेलं आहे. दुधनी बायपासचं बांधकाम तर 212 कोटी रुपये मंजूर झालेला आहे. आणि ज्याचा उल्लेख सचिनजींनी केला होता त्या CRF मध्ये मी पुन्हा 45 कोटी किमतीच्या 2 कामाला मंजुरी दिली आहे. कुदल खानापूर गुडेवाडी मुंदेवाडी या रस्त्याची सुधारणा करणे तालुका अक्कलकोटचे हा 15 कोटी रुपये आणि नरखेड गावाजवळ भोगवती नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम 30 कोटी रुपये यालाही पण मंजुरी दिली आहे. बांधवांना बहिणींनो आम्ही सगळी कामं का करू शकलो? ही कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही का बांधू शकलो? या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये एवढे एक्सप्रेस हायवे आले, रस्ते झाले, पूल झाले, सिमेंटचे रस्ते झाले, याचं श्रेय कोणाला? याचं श्रेय मला नितीन गडकरी मंत्री म्हणून मला नाही. याचं श्रेय खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज यांनाही पण नाही. याचं श्रेय नरेंद्र मोदीजींनाही पण नाही. पण याचं श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या या अक्कलकोटच्या जनतेला. कारण तुम्ही जर अमेजींना निवडून दिलं नसतं, मी निवडून नसतो आलो, मोदीजी निवडून आले नसते आणि देशाचे प्रधानमंत्री झाले नसते तर मी मंत्री झालो नसतो आणि मंत्री झालो नसतो तर मी काम कसं करू शकलो असतो? आणि म्हणून जनतेमुळे योग्य नेता आणि योग्य धोरण याकरता योग्य व्यक्तीच्या मागे जर जनता उभी राहिली तर या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे. मोदीजींनी आपल्या समोर एक स्वप्न ठेवलेलं आहे की आम्हाला जगामधली 3री महाआर्थिक व्यवस्था व्हायचं आहे, अर्थव्यवस्था व्हायचं आहे. आमच्या देशाला विश्वगुरु बनवायचं आहे. आमच्या देशाला $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवायची आहे. आणि एवढंच नाही तर आमच्या देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे. खऱ्या अर्थाने आज जगामध्ये युनोमध्ये एका प्रश्नाची चर्चा सुरू आहे. त्याचं नाव आहे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, म्हणजे सुखांक. अक्कलकोटचा सुखांक कसा काढायचा? तर अक्कलकोटमध्ये उत्तम शिक्षणाकरता किती शाळा आहेत, अक्कलकोट मधले रस्ते किती चांगले आहेत, पाणी किती वेळ प्यायला मिळतं, पाणी किती उपलब्ध आहे, स्वच्छता किती आहे, शाळा कशा आहेत, हॉस्पिटल कसे आहेत, बगीचे कसे आहेत, व्यायामशाळा कशा आहेत. म्हणजे जनतेला ज्या गोष्टीमुळे आनंद मिळणार आहे, जनतेला ज्या गोष्टीमुळे त्यांचं जीवन हे सस्टेनेबल होणार आहे, अशा सगळ्या सुविधा ज्या ठिकाणी असेल त्याचा हॅपी ह्युमन इंडेक्स निघतो. आम्हाला खऱ्या अर्थाने जनतेच्या कल्याणाकरता काम करायचं. आम्ही राजकारणामध्ये खासदार आमदार आणि मंत्री बनण्याकरता नाही आलो. केवळ राज बदलना हमारा मकसद नहीं है, समाज बदलना हमारा मकसद है. आणि म्हणून या समाजातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी जर दूर करायची असेल
तर योग्य नीती आणल्या पाहिजे. 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. काँग्रेस पक्षाला 60 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. पण या 60 वर्षामध्ये काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरूंनी गरिबी हटावचा नारा दिला. त्यांच्यानंतर इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला. मग राजीव गांधी आले, त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला. मग सोनिया गांधी आल्या, त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला. आणि मग आता राहुल गांधी आले, ते पण म्हणतात आम्ही गरिबी हटवणार. कधी 20 कलमी कार्यक्रमाला, कधी 5 कलमी कार्यक्रमाला, अनेक कलमा आली, गरिबी हटावचे नारे झाले. पण शेवटी एवढंच झालं, एक पाव डटाव गरिबी हटाव, हो गया विकास. विकास नाही झाला. शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते, आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हते. दवाखान्याची हालत कशी होती? डॉक्टर असेल तर नर्स नव्हती, नर्स होती तर डॉक्टर नव्हते, दोन्ही होते तर औषध नव्हते, आणि तिन्ही होते तर कोण मरायला जाईल अशी दवाखान्याची स्थिती. मी ज्या गावात राहतो तिकडे व्हेटरनरी हॉस्पिटल. माझ्या वडिलांनी मला तरुणपणे डेअरीचा धंदा करायला जनावरं विकत घेतली. पण माझ्या गाय म्हशी फळतच नव्हत्या, कारण गाय म्हैस गरम झाली तर डॉक्टर गावातून गायब, आणि डॉक्टर गावात आला तर म्हैस गरम होत नव्हती. शेवटी डेअरी डुबली. हे असंच राज्य झालं. आणि म्हणून आम्हाला असा देश निर्माण करायचा आहे की ज्या देशामध्ये शेतकऱ्याला त्याच्या तरुण मुलाला सन्मानाने जगता येईल. या देशामधला शेतकरी हा अन्नदाता आहे. पण आमच्या सरकारची विशेषता आहे की 2004 पासून मी एका विषयाचा पाठपुरावा करतोय की आपल्या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, तर तो खऱ्या अर्थाने ऊर्जादाता झाला पाहिजे. आज तुमच्या जिल्ह्यामध्ये किती साखर कारखाने, मी आता बबनरावच्या गावात गेलो होतो, शिंदेच्या, एवढा मोठा कारखाना आहे. वरतून पाहतो तो कारखाने वीज तयार करतात. केवळ वीज तयार करत नाही, इंधन तयार करतात, इथेनॉल. आज आपल्या देशामध्ये 16 लाख कोटी रुपयाचा पेट्रोल डिझेलची आयात होते. आम्ही ठरवलं की ही आयात नाही झाली पाहिजे, इम्पोर्ट कमी झाला पाहिजे. आणि या देशातला शेतकरी जो अन्नदाता आहे, ऊर्जादाता आहे, तो इंधनदाता झाला पाहिजे. आणि पेट्रोल डिझेलच्या ऐवजी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर आपल्या गाड्या चालल्या पाहिजे. माझ्याकडे गाडी आहे, सुभाष बापूंनी बघितली आहे. त्यांना संशय असेल ते येऊन नागपूरला या किंवा दिल्लीला या. इनोवा गाडी आहे टोयोटाची. 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालते. 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉलवर चालते. आणि पेट्रोलच्या हिशोबाने जर ऍव्हरेज काढलं तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर, 25 रुपये माझ्याकडे बघायला या. आणि आता इंडियन ऑइल 300 इथेनॉलचे पंप टाकले. मी सगळ्या साखर कारखाना सांगितलं तुम्ही आपले पंप टाका. आणि एवढंच नाही, हिरो, होंडा, टीव्हीएस, बजाज या सगळ्यांचे 2 व्हीलर आणि 3 व्हीलर आता इथेनॉलवर चालणारे येणार आहेत. एवढंच नाही तर टोयोटा कंपनीच्या गाड्या सगळ्या फ्लेक्स इंजिनवर येणार आहेत, मारुती सुझुकीच्या इंजिनवर येणार आहेत. आणि आता हे जे पेट्रोल पंप आहे याच्या ऐवजी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर तुमच्या गाड्या चालणार आहे. आणि हे मी सांगतोय, तुम्हाला माहिती आहे ना, मी देशाचा ट्रान्सपोर्ट मंत्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री माझ्या अंडर आहे. मी या देशात इलेक्ट्रिकची गाडी मी आणली, इलेक्ट्रिकची स्कूटर आणली, इलेक्ट्रिकची कार आणली, आता इलेक्ट्रिकच्या बसेस आणल्या. फक्त 5 वर्ष वाट बघा, तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या देशामध्ये एसटीच्या बसेस नाही मिळणार. तुमच्याकडे काहीतरी बरं आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश मधल्या बसेस तर अशा आहे हॉर्न सोडून बाकी सगळं वाचते त्याच्यात. एअर कंडिशन बसेस इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या. आणि तिकिटाचा रेट मी ठरवला 30% कमी. आणि गावचा
आमचा शेतकरी एअर कंडिशन बसमध्ये मस्त टेकून लॅपटॉपवर बघत आपल्या बसमधून जाईल, तो दिवस आता दूर नाही. आणि म्हणून शेतकऱ्याला इंधनदाता बनवण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. पण तेवढ्यावर थांबलो नाही. आता विशेषतः अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि बहिणींना, सुभाषबापू देशमुख मंचावर उपस्थित आम्हाला समर्थन करणाऱ्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आपले खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महाराज, की काही विशिष्ट समाजाला, विशिष्ट धर्माला या ठिकाणी विशिष्ट जेवण देण्याची मुभा देण्यात आली आहे. विशिष्ट जेवण विशिष्ट समाजाला, विशिष्ट धर्माला. तुम्हाला मान्य आहे का? अक्कलकोट मध्ये तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही समजले का काय म्हटलं मी? काँग्रेसचा जाहीरनामा काय म्हणतोय? विशिष्ट जेवण. याचा अर्थ मोदीजींनी जो गोवंश हत्याबंदीचा कायदा आणला, तो कायदा काँग्रेस पार्टी पुन्हा चालू करणार आहे. तुम्हाला हे मान्य आहे का? गोवंश हत्या तुम्हाला मान्य आहे का? हे मताचं कर्ज आहे. मताचं दान म्हणून काँग्रेस वाले पडून गेले. पण मोदीजीला जे मत देणार आहे, आपलं या ठिकाणी जे कमळाचं मत मिळणार आहे, या कमळाच्या मतामध्ये विकसित भारत आहे, 2047चा भारत आहे. विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे. विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे. सचिन कल्याण शेट्टी सारखा एक दमदार पाणीदार आमदार आपल्या सोबत आहे. आता विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे. आणि काँग्रेसने काय संकल्प केलाय? काँग्रेसच्या वचननाम्यात काय लिहिलं बघितलं? तुम्ही कधी वाचलं का? काँग्रेसने वचननामा दिला, काय म्हटलंय? हा, काही गोष्टी माहित आहे. मंत्रालय, विधानमंडळाची इमारत हे शिकण्याकरता खूप उशीर लागला. पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की माननीय देवेंद्रजींनी मला महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून आपल्या 114 आमदारांचा चांगल्या कामाचा सर्वेक्षण करायला सांगितलं. कुठले आमदार चांगले काम करतात, कुठले आमदार त्या ठिकाणी पहिल्या टर्म मध्ये चांगले काम करणारे, दुसऱ्या टर्म मध्ये चांगले काम करणारे. सुभाष भाऊंनी आम्ही सिनियर लोक आहोत. पण मला अभिमान आहे की जेव्हा मी सर्वेक्षण केलं, विधानमंडळाच्या गोल इमारतीमध्ये आपल्या मतदारसंघाच्या 5 लाख लोकांचा वकील म्हणून आपल्या मतदारसंघाचे संपूर्ण प्रश्न मांडण्याकरता सरकार समोर आपली बाजू मांडून सरकार प्रश्न सोडून घेणे आणि मंत्रालयाच्या 7 मजल्याच्या इमारतीमधून आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक गावाकरता, प्रत्येक प्रश्नाकरता टेबल टू टेबल वर 7 मजले चढून या मतदारसंघाचे मत घेऊन, तुमच्या मताचं कर्ज घेऊन इमानदारीने काम करणाऱ्या आमदाराचं मी सर्वेक्षण जेव्हा केलं, तेव्हा पहिल्या 10 आमदारामध्ये सचिन कल्याण शेट्टीजी हे सर्वात चांगले आमदार म्हणून त्या ठिकाणी मला अभिमान आहे. पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे की सचिननी मताचं दान तर खूप लोक पळून गेले, पण सचिननी मताचं कर्ज घेतलं आणि इमानदारीने 5 वर्ष सचिन कल्याण शेट्टीजींनी जे सरकारकडनं आणायचं. एकडे 2.5 वर्ष उद्धव ठाकरेचं सरकार होतं, त्या सरकारकडून काही अपेक्षा नव्हती. पण माननीय देवेंद्रजीकडनं, एकनाथजीकडनं आणि माननीय नितीनजीकडनं या ठिकाणी या मतदारसंघाला मागच्या 40 वर्षात जेवढे कामं झाले नाही तेवढे कामं सचिन कल्याण शेट्टींनी करून दाखवले. याचा अभिमान आहे. बंधूंनो, 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आपल्या परिवारांनी, आपल्या आजूबाजूच्या 100 परिवारांनी आपली सर्वांच्या घरी जाऊन आणि आपल्या मोबाईल मध्ये जेवढे कॉन्टॅक्ट क्रमांक असतील त्या सर्वांना फोन करून 7 तारखेला मोदीजींच्या नेतृत्वातल्या सरकार या देशामध्ये आणण्याकरता कमळ चिन्हावर मतदान करावं अशी विनंती करण्याकरता नितीनजी आणि मी आलो आहे. म्हणून मी जास्त वेळ घेत नाही, पण एवढंच सांगेल, 7 तारखेची निवडणूक जी आहे ही 7 तारखेच्या निवडणुकीत माननीय मोदीजींनी 14 एप्रिल 2024 ला मोदीजींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त
विकसित भारताचा जाहीरनामा दिला. विकसित भारताचा जाहीरनामा मोदीजींनी दिला, वचननामा दिला. त्या वचननाम्यामध्ये 7 तारखेचं एक मत म्हणजे बंधूंनो विचारपूर्वक मत करायचं आहे. 7 तारखेच्या मताने काय होणार? मोदीजींनी काय वचननामा दिला? मोदीजींनी वचननामा दिला आहे 7 तारखेचं मत या देशामध्ये समान नागरी कायदा आणणारं मत आहे. समान नागरी कायदा आणणारं मत आहे. 7 तारखेचं मत. या देशामध्ये वेगवेगळ्या निवडणुका होतात, वेगवेगळ्या पद्धतीने जनतेचा पैसा खर्च होतो, तुम्हाला आटापिटा करावं लागतं. पण 7 तारखेचं कमळाचं मत म्हणजे या देशामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन करणारं मत आहे. 1 नेशन 1 इलेक्शनचा कायदा करणारं मत आहे. 7 तारखेचं मत म्हणजे 80 कोटी लोकांना पुढच्या 5 वर्ष 80 कोटी लोकांना पुढच्या 5 वर्ष रेशनच्या दुकानातनं मोफत रेशन देणारं मत आहे. माननीय मोदीजींनी वचननामा दिला आहे. पुढचे 5 वर्ष रेशनच्या दुकानातनं मोफत रेशन देण्याचा वचननामा मोदीजींनी दिला आहे. मग मोदीजींनी 4 कोटी लोकांना नवीन घर देण्याचा वचननामा दिला आहे. मोदीजींनी 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा वचननामा दिला आहे. मोदीजींनी जो वचननामा दिला आहे 70 वर्ष वयाच्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण आरोग्याचा खर्च मोफत देण्याचा निर्णय माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे. बंधूंनो, आयुष्यमान भारतच्या योजनेच्या माध्यमातून 150 पेक्षा जास्त आजारांना 5 लाख रुपयाच्या सवलती योजना मोदीजींनी दिली आहे. आणि एवढंच नाही तर बेरोजगार पोरांना आतापर्यंत मोदीजींनी 10 वर्षामध्ये बेरोजगार युवकांना रोजगार देण्याकरता 10 लाख रुपयाची मुद्रा योजना, त्या ठिकाणी बिना व्याजी कर्ज देणारी, बिना गॅरंटी कर्ज देणारी योजना केली होती. पण आता 14 एप्रिलला जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये 7 तारखेचं मत म्हणजे बेरोजगार युवकांना 20 लाख रुपयाची मुद्रा योजना, ज्यामध्ये बिना गॅरंटीने कर्ज देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली आहे. बंधूंनो, या ठिकाणी मोदीजींनी नवीन नितीनजी बसले आहेत, नितीनजी सांगतील. पण या एक मतामध्ये 7 तारखेच्या 40,000 किलोमीटरचे नवीन रस्ते पुन्हा या देशाला, या महाराष्ट्राला मिळणार आहे. बंधूंनो, एक तर योजना मोदीजींनी जाहीर केली, एक वचननामा दिलाय. या महाराष्ट्रात देशामध्ये 1 कोटी परिवारांना, मध्यमवर्गीय गरीब परिवारांच्या घरावर सूर्यघर लागणार आहे. जे सूर्यघर आपल्याला 300 युनिट पर्यंत वीज वापरणारा मध्यमवर्गीय आणि गरीब माणसाला 15 वर्ष इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही, असं सूर्यघराची योजना मोदीजींच्या 14 तारखेच्या वचननाम्यामध्ये आली आहे. बंधूंनो, प्रधानमंत्री किसान योजनेचे 12,000 रुपये पुढच्या काळामध्ये 5 वर्ष देण्याची योजना आली आहे. बंधूंनो, पुढच्या काळामध्ये मोदीजींनी विकसित भारताचा जाहीरनामा दिला आहे. कुणाला तरी मत द्यायचं आहे, कुणी तर निवडून येणार आहे. पण आपल्या या ठिकाणी आपला खासदार निवडून आल्यानंतर ज्या ठिकाणी मोदींच्या नेतृत्वात, नितीनजींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याकरता काम करणार आहे. मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, कारण 5:15 5 वाजता ही सभा पाठीशी आहे असं म्हणत प्रत्येक वेळी भक्ताच्या पाठीवर हात ठेवणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमांना आदरणीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांना सन्मानित करून त्यांचं यथोचित स्वागत करतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं स्वागत या पूर्वभूमीमध्ये करूया. यानंतर लगेचच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मान्यवर यांना विनंती करते आपणही आदरणीय नितीनजी गडकरी किती वेळ लागायचा, सोलापूरला जायला किती वेळ लागायचा, दत्त महाराज गाणगापूरला जायला किती वेळ लागायचं, इकडे तळणूर भागाला जायला किती वेळ लागायचं. साहेब, सीआरएफची निधी आम्हाला माहिती सुद्धा नव्हती. आमच्या तालुक्यातले आमचे नेते 10 वर्ष मंत्री होते. सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री राहिले, केंद्रात मंत्री राहिले. सीआरएफ सारखा फंड आम्हाला ऐकूनही माहित नव्हतं. पण साहेब, तुमच्या माध्यमातून 3-3 वेळा सीआरएफचे पैसे मिळाले. NHAIच्या माध्यमातून मोठ्या रस्त्यांचा विस्तार झाला. साहेब, तुमच्यामुळे ही स्वामींची भूमी आज गजबजलेली आहे. एवढा विस्तार राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातले भक्त लोक आज अक्कलकोटला यायला लागले. जाताना
नितीन गडकरी साहेबांना आशीर्वाद देऊन चालले, मोदी साहेबांना आशीर्वाद देऊन चालले. साहेब तुमच्यामुळे जो माणूस वर्षाला एकदा स्वामींच्या पाया पडायचा तो वर्षाला 5 वेळा पाया पडायला लागला. अक्कलकोटची रेलचेल वाढली, अक्कलकोटच्या विकासात महत्वाची भूमिका साहेब. 65 वर्षामध्ये एक हायवे आमच्याकडे नव्हता, पण तुमच्या 10 वर्ष कारकिर्दीमध्ये 6 नॅशनल हायवे आमच्या अक्कलकोट तालुक्याला मिळाले. मी साहेब खूप खूप या तालुक्याचा जनसेवक लोकप्रतिनिधी म्हणून आपला आभार व्यक्त करतो आणि आपल्या हातून ह्या स्वामींच्या भूमीचं, स्वामींच्या गावचा विकास झालेला आहे तो अजून उत्तरोत्तर आम्हाला आपला आशीर्वाद मदत अशीच मिळत राहावी ही एक मनोकामना व्यक्त देऊन माझे 2 शब्द मी इथे थांबवतो. स्वामी भक्त आज अक्कलकोटला यायचं प्रमाण 10 पटीनं वाढलं. त्या नितीन गडकरी साहेबांचं या स्वामींच्या पुण्यभूमीमध्ये इथला लोकप्रतिनिधी, इथला सेवक म्हणून आपलं स्वागत करतो. माननीय आमचे मार्गदर्शक सुभाष बापू देशमुख यांचंही स्वागत करतो. मी जास्त वेळ नितीन गडकरी साहेब त्यांच्या माध्यमातून वंदे वंदे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री सन्माननीय नितीन गडकरी साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्यासमोर सन्माननीय सुभाष आदरणीय बावनकुळे साहेबांच्या मी निदर्शनास आणू इच्छितो. साहेब निवडणूक सुरू झाल्यापासून तुम्ही जेव्हा जेव्हा आदेश दिलेत आम्हाला, भारतीय जनता पार्टीचा इथला प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही जे जे उपक्रम आम्हाला दिले, गाव चलो अभियान महाराष्ट्रात सगळ्यात चांगलं मी जिथं बघितलं असेल, ऐकलं असेल साहेब, प्रत्येक कार्यकर्ता हा वाड्या वस्त्यावर मुक्कामी पोहोचला. मोदीजींचं काम, देवेंद्रजींचं काम, एकनाथजी शिंदे साहेबांचं काम, तुम्ही सांगितलेल्या सूचना वाड्या वस्त्यावर नेऊन पूर्ण केलेला हा मतदारसंघ आहे साहेब. भारतीय जनता पार्टीला मानणारा हा मतदारसंघ आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं, मुंडे साहेब असतील, गडकरी साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, प्रत्येक नेत्यांचं ह्या अक्कलकोट स्वामींच्या पुण्यभूमीवर सदैव एक आशीर्वाद, एक मायेची भूमिका या अक्कलकोट तालुक्याच्यासाठी राहिलेली. जेव्हा जेव्हा या अक्कलकोट तालुक्यात विकासाची कामं झाली, जेव्हा जेव्हा अक्कलकोटमध्ये या विधानसभेमध्ये विकासाची कामं बघायला मिळाले ते भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये. मी आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो 10 वर्षात काय काय केलं. मी सगळ्या गावात तुमच्याकडे जेव्हा जेव्हा आलो सगळ्यांपुढे सांगितलं की 10 वर्षात आम्ही काय काय केलं त्याचा आलेख तुमच्या पुढे मांडला. ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना विनंती करायचं आहे, मतदान करण्याच्या अगोदर अजून आपल्याकडे 5 पर्यंत वेळ आहे. उद्याचा दिवस ही वेळ आहे. प्रचार करायला जरी बंदी असेल, घरोघरी जाऊन बसायला, बोलायला, चर्चा करायला अडचण नाही. मतदानाची टक्केवारी वाढवा. आपल्या विचाराच्या लोकांना मतदानाच्या दिवशी सुट्टीला जाऊ देऊ नका. मतदान जाताना लोकांना सांगा, पटवून द्या या 10 वर्षात मोदीजींच्या काळात या अक्कलकोटमध्ये काय झालं जे 65 वर्षात नव्हतं. ह्या 10 वर्षात काय काय घडलं. तळोळ भागातील जनतेला आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही आवर्जून सांगा तुमच्या भागात. 10 वर्षापुढे साहेब आमची परिस्थिती तळवळ भागामध्ये दिवसा पण चालता येत नव्हतं, एवढी रस्त्यांची अवस्था वाईट होती. आज जर बघितला तुम्ही मंचावर आमचे नेते आहेत, खाली तळवळ भागातील लोक आहेत. तळवळ भागातील कुठेही फिरला तर 15-20 मिनिटात पोहोचतो. तुम्ही अक्कलकोटहून चोळला जावा, तळवळला जावा, सियागतमधला मोठा रस्ता आज इथं व्हायला लागलाय. अक्कलकोटहून सोलापूर गेलो, अक्कलकोट नागरसूर गेलो, अक्कलकोट गुलबर्गा गेलो, अक्कलकोट नळदूर गेलो. 6 हायवे जे 65 वर्षात एक हायवे उभारला नव्हता. साहेब आमच्या तालुक्याला तुम्ही 6 हायवे उभा करून दिले. तुम्ही हायवे उभा करून दिलात. या अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला यायला व्यक्ती जो वर्षातून एकदा यायचा ते 5-5 वेळा यायला लागला. आता आले की हॉटेल फुल व्हायला लागले, आमचे कॅन्टीन फुल व्हायला लागले, रेस्टॉरंट चालायला लागले अक्कलकोटमध्ये. त्या निमित्तानं तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हायला लागला, 4 पैसे यायला लागले. खऱ्या अर्थानं या अक्कलकोटमध्ये त्याच्या निमित्तानं एक चलन वाढायला लागला, लोकांचं देवाणघेवाण वाढायला लागलं. सिंचनाच्या बाबतीत सांगत असताना तुम्ही बघा, एकरूप उपसा सिंचन 27 वर्ष बंद होतं. 27 वर्ष म्हणजे योजना होऊन 27 वर्ष सुरू झाले.
27 वर्ष योजना पूर्णत्वास होत नव्हती. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या मुख्यमंत्री होते, त्यांनी सुप्रमा मंजूर केला आणि 27 वर्षातून पाणी साहेब बावनकुळे साहेब 27 वर्ष आम्ही उजनीचं पाणी वाट बघत होतो. पण माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून आज यावेळी टेस्ट झाला, आमच्या दक्षिण भागाला पाणी मिळालं. अक्कलकोटला पण चाचणी घेतली, पण पुढच्या वेळी उजनी 100% भरल्यावर 27 वर्षाचं आमचं स्वप्न आज पूर्ण व्हायला लागलंय. हे तुमच्यामुळं, हे भाजपच्या नेत्यांमुळं, त्यामुळं ह्या मतदारसंघात काही ना काही व्हायला लागलं. साहेब दुर्दैवाची गोष्ट सांगतो, ज्यावेळी योजना व्हायचे, चांगले पैसे याची अपेक्षा होते, आमच्या सुशीलकुमार शिंदे साहेब या मतदारसंघाचे मुख्यमंत्री होते. आमच्या मतदारसंघाला ज्यावेळी 50 कोटी 100 कोटी 200 कोटी रक्कमची आवश्यकता होती, एकरूप उपसा सिंचन योजनेच्या वेळी सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. बावनकुळे साहेब आम्हाला खेद वाटतो, आमचे मुख्यमंत्री होते. ज्यावेळी 100 कोटीची आम्हाला गरज होती, त्यावेळी 50 लाख रुपया जल सिंचन योजनेसाठी दिले. आमच्या अक्कलकोट वासियांची चेष्टा केली. तुम्ही 10 वर्ष केंद्रात मंत्री राहिले, इथं मुख्यमंत्री राहिले, पण आमच्या मतदारसंघाचा विकास नाही केला. आमचं बस स्टँड भकास अवस्थेत होतं. आज राज्यातल्या सगळ्यात बस स्टँड चांगला कुठं होत असेल तर ते अक्कलकोटचा व्हायला लागलाय. मी बावनकुळे साहेबांना आता आमच्या मल्लिकार्जुनाचे मंदिर दाखवलं. मल्लिकार्जुन मंदिर कधी कुठल्या काळी बांधलं गेलं होतं? मल्लिकार्जुन आमचं आराध्य दैवत. मल्लिकार्जुनाचं स्मरण केल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. कित्येक शतक होऊन मल्लिकार्जुन मंदिर बांधले होते, पत्रे सडले होते, पण पत्रे बदलण्याचा विचार पण आमच्या नेत्यांनी कधी केला नाही. पण मी देवेंद्रजींच्या माध्यमातून प्रश्न ठेवला, माननीय बावनकुळे साहेबांना सांगितलं आमचं ग्रामदैवत मल्लिकार्जुन आहे, मल्लिकार्जुन मंदिराची दुरावस्था आहे, 4 कोटी रुपये दिले आणि राज्यात पहिल्यांदा शासनाच्या निधीतून एक दगडी बांधकाम, एक पोतं साहेब, एक पोतं सुद्धा सिमेंट वापरत नाही. आम्ही पारंपरिक पद्धतीने मंदिर वापरतोय, चुना वापरून, त्यात गुळ वापरून, असे नैसर्गिक पदार्थानं आम्ही आज मंदिर उभं करतोय. आणि ज्या आर्किटेक्टनं मंदिर उभं सांगताय ते सांगतात की 400 वर्ष पुढच्या मंदिराला काय होणार नाही, एवढं चांगलं मंदिर, दगडी इमारत, आंध्रातलं दगड, तामिळनाडूचं कारागीर करून तिथं मल्लिकार्जुनाचं मंदिर उभं व्हायला लागलंय. हे कधी व्हायला लागलं? हे तर मूळ भाजपच्या काळात, भाजपच्या नेत्यांच्या काळात. 10 वर्ष काय केलं मंडळांसाठी एक उत्तर आहे. आपण सगळ्यांनी आवर्जून तालुक्यातले विकास कामं बघा. सोलापूर महापालिकेचं उजनीचं समांतर पाईपलाईन सुरू व्हायला लागलंय. ते पाईपलाईन सुरू झाल्यावर तडवळ भागाला नदी वाटे यायचं पाणी कमी होणार आहे. गडकरी साहेबांचं 2 मिनिटात आगमन होईल. तडवळ भागामध्ये उजनीचं आता सोलापूर महापालिकेचं समांतर पाईपलाईन ज्यावेळी सुरू होईल, ज्यावेळी समांतर पाईपलाईन सुरू होईल त्यावेळी तडवळ भागातील शेतकऱ्यांना नदीवाटे पाणी मिळणार कमी होणार होतं. पण माननीय मुख्यमंत्री असताना सुशीलकुमार शिंदेनी 50 लाख दिले. पण देगाव एक्सप्रेससाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 450 कोटी रुपये या तालुक्याला दिले. पाईपलाईनद्वारे पाणी आता तडवळ भागामध्ये, करसगी भागामध्ये आता पाणी पोहोचणार आहे. उजनीचं पाणी जे 27 वर्ष प्रतीक्षित होतो, 450 कोटीनं आता येणाऱ्या काळात करसगी असेल, जेऊर असेल, तडवळ भाग असेल, या सगळ्या भागामध्ये आता उजनीचं पाणी पाईपलाईननं येणार आहे. हे कधी शक्य झालं? हे मोदीजी आले, हे देवेंद्रजी आले, बावनकुळे साहेबांचं मार्गदर्शन लाभलं, आप्पाजींचं आमचं मदत सहकार्य मिळालं. ह्या अक्कलकोटवासी एक तहानलेलं अक्कलकोट आता पाणी मिळायला लागलंय, रस्ते मिळायला लागले. माननीय आपले लाडके नेते ज्याने अक्कलकोटला भरभरून दिलं, अक्कलकोटच्या चहू बाजूने हायवेचा रस्त्याचा विस्तार केला, अशा गडकरी साहेबांचं मंचावर आगमन होत आहे. भोसले, ताराबाई कुंभार, ऐश्वर्या नांदुरकर, सूत्रसंचालन केलेल्या नांदुरकर ताई, आदरणीय शिवशरणजी जोजन, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजयजी देशमुख साहेब, रासपचे उपाध्यक्ष सुनील दादा बंडगर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष अविनाश दादा मडिखांबे, मंचावर उपस्थित राष्ट्रवादीचे आमचे दिलीप भाऊ, राष्ट्रवादीचे शिवशंकर स्वामीजी, जिल्हा परिषद पक्षनेता अण्णाभाऊजी बाराचारी, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष रामदेवजी पवार, यशवंतजी धोंगडे, महेशजी हिंडोळे, वसंतजी देडे,
आमचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद अण्णा पाटील, स्वामी समर्थ कारखान्याचे चेअरमन स्वामी समर्थ कारखान्याचे चेअरमन संजय कुमारजी पाटील, अनावधानाने माननीय आपले परमपूज्य खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन, तसेच मंचावर उपस्थित सगळे मान्य प्रचारार्थ मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय प्रदेशाध्यक्ष आदरणीय गरिबाचा मुलगा, कष्टकऱ्यांचा मुलगा, बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्या व्यक्तीला इथं अधिकार मिळाला असे आमचे राम सातपुते साहेब. गरीब कुटुंबातले गरिबाचं पोरग, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेलं पोरग, त्या पोराला या ठिकाणी खासदार करण्यासाठी सोलापूरची जनता या ग्रामीण भागातली जनता या ठिकाणी सज्ज झालेली. तर येणाऱ्या 7 तारखेच्या दिवशी 3 नंबरला या ठिकाणी चिन्ह बंधून किती नंबर? अरे यार, ती किती नंबरला आहे? 3 नंबरचं बटन दाबायचं आहे. 3G 3 नंबरचं जसंही बटन दाबचाल, देशाचा पंतप्रधान मोदी साहेबांना आणि सोलापूरचा खासदार रामभाऊ सातपुतेला या ठिकाणी करण्यासाठी प्रचंड अशा मताने या ठिकाणी विजय कराल, हीच या ठिकाणी विनंती करतो आणि माझं वाढत चाललेलं मनोगत थांबवतो. जय भीम, जय भारत. सुद्धा भीमनगर गेल्या निवडणुकीमध्ये आमचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब या निवडणुकीला उभारले होते. त्यावेळेला बाबासाहेबांच्या कुटुंबावर या ठिकाणी अपमान या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी वक्तव्य केले, प्रकाश आंबेडकर साहेबांना या ठिकाणी बदनाम करण्याचं काम तर त्यांच्या हयातीमध्ये या ठिकाणी असताना सुद्धा या ठिकाणी या काँग्रेसच्या लोकांनी केलं. ज्या पद्धतीनं समाज एकत्र होऊन प्रकाश आंबेडकर साहेबांना इथं मदत केली, त्या 1,70,000 मताचा प्रणितीताई शिंदे आणि शिंदे साहेबांनी पदोपदी या ठिकाणी अपमान केलेला आहे. आंबेडकर तरुण या ठिकाणी ठरवलेला आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामधल्या आंबेडकरी तरुणांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे. वाड्या वस्त्यामधल्या आंबेडकर तरुणांनी ठरवलेलं आहे. या बारीला या ठिकाणी काँग्रेसच्या या ठिकाणी पराभव करण्याचा निर्धार केलेला आहे. आम्ही या मतदारसंघामध्ये फिरलेला आहे. या मतदारसंघाचा या ठिकाणी ज्या पद्धतीनं आंबेडकरी समूहाचा अपमान केलेला आहे, त्याचा बदला येणाऱ्या 7 तारखेला या ठिकाणी घ्यायचं ठरवलेलं आहे. मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस झाले, त्यावेळेलाही लंडनचं घर बाबासाहेबांचं विकत घेतलं, लक्षात ठेवा. एवढं मी या ठिकाणी थांबले नाहीत. जे या ठिकाणी संसद भवन आहे त्याला सुद्धा या ठिकाणी संविधान भवन म्हणून नाव दिलं. मोदी साहेबांना दिल्लीमध्ये सुद्धा स्मारक बांधलं आणि हिंदू मिलच्या जागेवर या ठिकाणी मोदी साहेबांनी सर्वात जगातलं मोठं स्मारक बाबासाहेबांचं केलं. 10 वर्षामध्ये बाबासाहेबांचा सन्मान जेवढं मोदी सरकारने केला, या 70 वर्षात किंवा 60 वर्षामध्ये काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला या ठिकाणी मला या ठिकाणी सांगावं लागणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेच गोष्टी बाबासाहेब या ठिकाणी जिवंत असताना पुस्तकामध्ये लिहिलं. बाबासाहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना सांगितलं की बाबानो, काँग्रेसच्या या ठिकाणी दाराला तुम्ही जाऊ नका, काँग्रेस ही जळतं घर आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी म्हणलं, बाबासाहेबांनी या ठिकाणी जळतं घर आहे म्हणले. जसं भारतीय जनता पार्टीचं या देशामध्ये सरकार आलं, बाबासाहेबांच्या संविधानाचा आणि बाबासाहेबांचा सन्मान गेल्या 60 वर्षात काँग्रेसने केला नाही, परंतु भारतीय जनता पार्टी आणि मोदी साहेबांचं या ठिकाणी सरकार आल्यानंतर या ठिकाणी सन्मान झालेला. हे अशा पद्धतीने या ठिकाणी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, मी या ठिकाणी बावनकुळे साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू शकतो. या अक्कलकोट तालुक्यामध्ये वळसंग म्हणून गाव आहे. त्या वळसंग गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 24 एप्रिल 1937 साली त्या विहिरीचं उद्घाटन केलं. 85 वर्षामध्ये इथला आमदार या ठिकाणी झोपलेला होता, पण माझा सचिन दादा ज्या दिवशी आमदार झाला, 1 कोटी रुपयाचा निधी त्या कार्यक्रमाला काढण्यासाठी दिला. 1 कोटी रुपयाचा निधी 85 वर्षामध्ये एक विहीर दिली नाही. बाबासाहेबांचा या ठिकाणी सन्मान जेवढा भारतीय जनता पार्टीने केला, तेवढा कुठल्या पक्षाने केला. अनेक गोष्टी आहेत. असं या अक्कलकोट तालुक्यातला विषय राहू द्या किंवा या मतदारसंघातला विषय राहू द्या, साहेब शिंदे साहेबांनी नुसतं दलित म्हणून या ठिकाणी
दलिताच्या नावावर या ठिकाणी मतं घेतले, पण काम म्हणजे दलितांच्या विरोधात केले, लक्षात ठेवा. ज्यांचं आगमन झालेलं आहे त्या सर्वांना विनंती आहे, स्टेजच्या उजव्या बाजूला खुर्च्या रिकाम्या. टर्ममध्ये 2014 ते आतापर्यंत आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचे मुख्य सूत्र त्यांच्या हातात देण्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये भाजपालाच का मतदान करावं, कशासाठी करावं, अगदी मी 2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण 10 मिनिटाच्या आत गडकरी साहेबांचं आगमन होणार आहे आणि पुन्हा पुष्कळ नेते मंडळी बोलणार आहे. मित्र, आज ही निवडणूक आहे नगरपालिकेची, ग्रामपंचायतीची, विधानसभेची, राज्याची निवडणूक नसून ही देशाची निवडणूक आहे. देश कुणाच्या हातात द्यायचं त्या निर्णयाची निवडणूक आहे. आज या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून टाटा बिर्लाला सुद्धा एका मताचा अधिकार दिलेला आहे आणि आमच्या शेतात काम करणाऱ्या भगिनींना सुद्धा एक मताचा अधिकार दिलेला आहे. त्या मतदानाच्या माध्यमातून उद्या 7 मे रोजी या भागातलं मतदान करून या देशाचा नेता निवडण्यासाठी या भागातल्या सर्व लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. का निवडून द्यायचं आहे तर आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होऊन गेली. देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे जास्तीत जास्त 60 वर्षाच्या पुढे देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे राहिलेलं आहे. त्या काँग्रेस पक्षाकडे नेतृत्व असताना आपला शेजारील देश पाकिस्तान, मित्र, आपल्याला मित्र बदलता येतो, देश शेजारी बदलता येत नाही. गेल्या 60-70 वर्षापासून अनेक प्रकारचे आतंकवादी हमले करून या देशामध्ये आतंक माजवण्याचा प्रयत्न या पाकिस्तानच्या माध्यमातून झालेला असताना 60-62 वर्षामध्ये सत्ता असताना त्या पक्षाने त्या दहशतवादाला थांबवण्याचं काम केलं नाही. त्यामुळे या देशामध्ये अनेक जवानांचं बलिदान झालेलं आहे, अनेकांच्या भगिनी विधवा झालेले आहे. आज मोदी सरकार सत्तेवरून 10 वर्ष झालं. 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोदी सत्तेच्या माध्यमातून आपल्या सुरक्षा देशाच्या सुरक्षा दलाच्या माध्यमातून आज शेजारी देशाची नांगी घेतल्यामुळं गेल्या 10 वर्षामध्ये अतिशय हल्ले कमी झाले. त्यामुळे आज आपण या घरामध्ये आपल्या देशामध्ये जे पाकिस्तानच्या लगत राज्य त्या देशातील नागरिकात सुखा समाधानाने आणतात आणि आज आपल्या देशाकडे वाईट बघण्याची नजर कुणाकडे सुद्धा हिंमत नाही. म्हणून आज हे सत्ता मोदीच्या हातामध्ये यायची आहे. आज काँग्रेस पक्ष 70 वर्षाचा पक्ष असून या देशामध्ये एकूण 500-550 खासदार असताना निम्या खासदारापेक्षा एक जास्त खासदार निवडून जो ज्या पक्षाचे येतो त्या पक्षाला सत्ता बहाल केली जाते. ही लोकशाही आहे, लोकशाहीची रीत आहे. परंतु आज काँग्रेस एवढा मोठा पक्षाचा देश असून एवढे मोठे राज्य केलेलं असून आज संपूर्ण बहुमत सिद्ध करण्याएवढी सीट ते उभा करू शकला नाही. उद्या काँग्रेसचे कितीतरी सीट आले तरी त्यांना देशामध्ये पंतप्रधान निवडत असताना सहकार्याची मदत घेणं भाग पडलं आहे. तुमच्याकडे आज पंतप्रधानाचा चेहरा नाही. पंतप्रधान कुणाला करायचं हे तुम्हाला माहित नाही. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही बहुमताने सीट उभे केलेल्या आहेत. बहुमताचे सीट स्पष्ट बहुमत येणार आहेत. अशा पद्धतीने देश चालवत असताना देशाचं नेतृत्व कुणाकडे जायचं हे उद्याच्या 7 तारखेला आपण विचार करणार आहोत. विचार करून मतदान करणार आहोत. त्यासाठी आपण काम करत असताना कमी जास्त होत, महागाई वाढली म्हणतात, काय सिलेंडरचे भाव वाढले म्हणतात. अहो, ज्यावेळेस आम्ही लहान होतो 60 पैसे एसटीचं तिकीट होतं. आज एसटीला जायचं म्हणलं की जवळजवळ 55 रुपये मोजावे लागतात. त्यावेळेस देखील 60 पैसे होतात, 55 झालं. हे जर देश कुणीही जर राजकारणाला असला, राज्यकर्ता असला तरी सुद्धा या देशामध्ये महागाई वाढत जाणार आहे. कारण लोकसंख्या वाढत जाणार आहे, खाणारी तोंड वाढत जाणार आहेत. आलेली जमीन ही आपण लेआउट करून सगळी जमीन नापी करत आहोत. ही महागाई वाढणारच आहे. अशा परिस्थितीत महागाई वाढण्यापेक्षा महत्व देश कसा सुरक्षित राहील हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. शेवटचा एकच मुद्दा सांगून मी थांबतो. आज
जगामध्ये युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरू होऊन 2 वर्ष झालं, युद्ध थांबायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये भारताचे 23,000 नागरिक त्या ठिकाणी अडकून पडले होते. फक्त मोदीजींनी सांगितलं 3 दिवस युद्ध थांबवा आणि आमचे लोक आम्हाला परत आणू द्या. आमचे लोक परत आणल्यानंतर तुम्ही पुन्हा युद्ध सुरू करा असं मोदींनी सांगितल्यानंतर त्या दोन्ही देशाच्या नेत्यांनी मोदींचं ऐकलं आणि 3 दिवस युद्ध थांबवलं आणि आपल्या देशातल्या नागरिकाला भराभर विमान पाठवून त्या अडकलेल्या नागरिकाला आपल्या देशामध्ये परत आणून त्यांना जीवनदान दिलं. आज मोदी बोलेगी दुनिया चलेगी अशी परिस्थिती आहे. संविधान बोलेगा मोदी चलेंगे अशी परिस्थिती आहे. संविधान कधीच बदलणार नाही. मोदी सरकार नेतृत्व या देशाला गरज आहे. त्यासाठी आज जग मोदीचं ऐकतंय आणि तुम्ही आम्ही जर मोदीचं नाही ऐकता चुकीच्या माणसाला निवडून दिलं तर पुन्हा अडचण होती. एवढ्याच्या प्रसंगी सांगतो, उद्याच्या 7 तारखेला आपण सर्वांनी कमलासमोरचं बटन दाबून या देशातल्या सर्वच नागरिकांना या भागातल्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यावा अशा प्रकारचं आव्हान करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्या देशाच्या इलेक्शनच्या देशाला मतदान करत असताना हे देश कसा सुरक्षित राहायला पाहिजे, हे देश चोरांच्या हातात द्यायचं का चांगल्या व्यक्तींच्या हातात द्यायचं आहे हे ठरवण्याचं हे लोकसभेचं मतदान आहे. त्यामुळं सर्वांना अतिशय आपल्या सोलापूर लोकसभेला सुसंस्कृत अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले अगदी धडाडीचे आणि युवा नेतृत्व आपल्या सोलापूर जिल्ह्याला लोकसभेला रामभाऊ सातपुतेच्या माध्यमातून आपल्याला भेटलेलं आहे आणि सर्व अक्कलकोट तालुक्याच्या सर्व वाशियाने या संधीचा सोनं तुम्ही 100% कराल. आणि तुम्हाला ह्या सभेच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाला त्या महायुतीच्या माध्यमातून आपल्याला जे बोरम परभणी लोकसभा सोडली त्या बीजेपी शिवसेना राष्ट्रवादीचं जर आपल्याला तमाम धनगर समाजाला यांचा जर ऋण फेडायचं असेल तर इथल्या प्रत्येक बीजेपीच्या उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्या. कारण जिल्हा ह्या बीपी वाढा भारती माँ की हस्ती ये प्यारी है अपने नितिन जी गडकरी. आयोजित केलेल्या ह्या सभेला या देशाचे एक कणखर असं नेतृत्व असलेले ज्यांच्यामुळे महाराष्ट्राचं काय तर जगाच्या नकाशावर ज्यांचं काय पायलट झालं ते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब. त्यानंतर या तालुक्याचा विकास रत्न आणि ह्या तालुक्याचा कोपरा ना कोपरा चित्र आणि चरित्र बदलणारा असलेला आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व माझ्या मित्र पक्षाचे माझे जोडीदार असलेले सर्व तालुका प्रमुख